नमस्कार. आज आपण मकर संक्रांत स्पेशलमध्ये किंवा थंडी स्पेशलसुद्धा म्हणू शकता. तीळ खायला थंडीमध्ये चांगले असतात. त्याचबरोबर मकर संक्रांतीला सुद्धा तिळाचं खूप महत्त्व असतं. त्यासाठी आपण ही तिळाची पापडी किंवा त्याला चिक्कीसुद्धा म्हणतात ते बनवणार आहोत. तर त्यासाठी तीळ आणि साखर जे यांचं प्रमाण आहे ते आपण अगदी सेम घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हा खाली एक पोळपाट घेतलेला आहे आणि लाटणं घेतलेलं आहे. याला आपल्याला सुरुवातीलाच अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे किंवा पोळपाटाऐवजी तुम्ही एखादं ताटसुद्धा घेऊ शकता. परंतु ही जी तयारी आहे ती आपल्याला पहिलेच करून ठेवायची आहे. कारण नंतर शेवटी जो आहे तो वेळ मिळत नाही. तर याला आपण संपूर्ण असं तूप लावून घेतलेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. आपल्याला आता तीळ जे आहेत ते मस्त छान असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजताना एक काळजी घ्यायची आहे. तीळ जे आहेत ते अगदी पटकन भाजतात त्याच्यामुळे आणि करपतात जास्त लवकर. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम ही नेहमी लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. छान तडतड असा तिळाचा आवाज यायला लागला की समजायचं आपले तीळ जे आहेत ते मस्त असे भाजलेले आहेत. संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे. आता तीळ हे छान मस्त असे भाजलेले आहेत. अगदी कमी गॅसवरती मिडियम गॅस ठेवूनच मी हे मस्त असे भाजून घेतलेले आहेत. आता छान भाजलेले आहेत हे तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण सेम ही कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे. आपण पाणी अजिबात वापरणार नाही. तर साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापरसुद्धा करू शकता. आता ही प्रोसेस करताना सुद्धा आपल्याला संपूर्ण याच्यामध्ये गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे. कारण जर हाय फ्लेम असेल तर साखर जळू शकते किंवा जो पाक आहे तो आपला खराब होऊ शकतो. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घातलेलं आहे. हे तूप जे आहे ते तुम्ही सुरुवातीला सुद्धा घालू शकता आणि नाही घातलं तरी चालेल, काही हरकत नाही. परंतु एक शाईन येते याच्यामुळे, त्यामुळे आपण घातलेलं आहे. आणि गॅसची फ्लेम पाहू शकता अगदी मीडियम अशी मी ठेवलेली आहे. मीडियम टू लोच आपल्याला ठेवायची आहे. आता साधारणतः 3-3 मिनटानंतर हे जे साखरेचं काय होत आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर पाहू शकता सुरुवातीला थोडीशी वितळायला लागली. आता यानंतर याचे आपल्याला खडे झाल्यासारखे दिसत आहेत. म्हणजे ही साखर जी आहे ती हळूहळू वितळायला लागलेली आहे. ही थोडीशी वेळखाऊ प्रोसेस आहे. आपण अजिबात पाणी घातलेलं नाही त्याच्यामुळे वेळ लागतो वितळण्यासाठी. तर आता पाहू शकता साधारणतः 7 ते 8 मिनिटानंतर साखर जी आहे ती छान अशी वितळायला लागलेली आहे. आणि आता 10 ते 12 मिनिटानंतर पाहू शकता म्हणजे सतत आपल्याला नेहमी हलवत राहायचं आहे. हलवताना अजिबात कसूर करायची नाही आणि जे खडं आहेत ते खडे आपल्याला अशा पद्धतीने फोडून घ्यायचे आहेत. आता 15 मिनिटानंतर पाहू शकता मस्त अशी साखर जी आहे ती आता छान विरघळलेली. अगदी थोडीशी याच्यामध्ये साखर राहिलेली आहे. ती सुद्धा साधारणतः आणखी 3 मिनिटानंतर पाहू शकता. त्याच्यानंतर साखर जी आहे ती आता पूर्ण वितळलेली. आपल्याला पाक बघण्याची सुद्धा अजिबात गरज नाही. पाण्यामध्ये टाकून पाहायचं नाही. तर ज्यावेळेला पूर्ण साखर वितळते त्यावेळेला त्या स्टेजला आपल्याला समजायचं की आपला हा पाक तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम आपली ही लोच ठेवली आहे पूर्ण प्रोसेसमध्ये. आता या ठिकाणी आपला पाक तयार झालेला आहे. आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत जे आपण भाजून घेतले होते आणि व्यवस्थित असे आपल्याला हे मिक्स करायचं आहे या टायमाला. परंतु आपल्याला थोडीशी घाई करायची आहे. म्हणजे अगदी हळूवारपणे ही प्रोसेस करायची नाही, नाहीतर लगेच सेट व्हायला लागते चिक्की. आता आपण पूर्ण मिक्स झालेला आहे. गॅस बंद करूया आणि जे आपण तूप लावून ठेवलेला पोळपाट आहे त्याच्यावरती हे संपूर्ण जे मिक्सचर आहे ते आपलं काढून घेऊयात. तिळाचं जे आपण केलेलं हे मिश्रण आहे ते याच्यावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ही प्रोसेस जी आहे ती थोडीशी फास्ट करायची आहे, नाहीतर चिक्की जी आहे ती लगेच सेट होते. आणि पाहू शकता आपण तूप लावल्यामुळे हे आत्ताच आजूबाजूला सरकत आहे. म्हणजे अजिबात पोळपाटाला चिटकत नाही. आणि लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित असं आता लाटून घ्यायचं आहे. हव्या त्या आकारामध्ये किंवा आपण गोल हे लाटून घेणार आहोत. अगदी झटपट तयार होते. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी ही लाटून घेतलेली आहे आणि लगेच पाहू शकता ही सेटसुद्धा झालेली आहे. अगदी थंडसुद्धा झालेली नाही. तूप तर वितळलेलं आहे, पोळपाट गरम आहे. परंतु ही जी पाहू शकता तिळाची जी पापडी आहे ती आपली अगदी अलगदपणे आपल्याला उचलून हातामध्ये आलेली आहे. थोडीशी हाताला पोळते तरी लगेच सेट होते. अगदी करायला सोपी आहे, झटपट तयार होते. नक्की ट्राय करा. पाहू शकता मस्त अशी आपली तिळाची जी पापडी आहे ती
तयार झालेली आहे. आता आपण ही तोडून घेतलेली आहे, हातानेच तोडलेली आहे. अगदी छान मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे. खायला तर खूप छान लागते. अगदी कुरकुरीत झालेली आहे. पाहू शकता अगदी लहान लहान तुकडेसुद्धा याने होत आहेत. तर मस्त अशी करायला तर खूप सोपी आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते. तर तुम्हाला ही तिळाची चिक्की म्हणा किंवा पापडी म्हणा ही कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असेल तर या थंडीमध्ये किंवा संक्रांतीसाठी नक्की तयार करा. त्याचबरोबर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.